हॅलो आणि डिकोडरवर इंडिया इन द वर्ल्डच्या या भागात तुमचं स्वागत आहे. मी निधी राजदान आहे. बरं, जर तुम्ही भूराजकारणावर लक्ष ठेवून असाल, विशेषतः गेल्या 24 तासात, तर माझ्यावर विश्वास ठेवा, एकामागून एक नाट्यमय वर्ण येत आहेत. आणि कधी कधी तुम्हाला वाटतं की या सगळ्यावर लक्ष ठेवणं खरंच खूप कठीण आहे. अमेरिका इराण युद्ध. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की ते इराणशी बोलत आहेत, की त्यांनी ज्याला एक खूप चांगला करार असं म्हटलं आहे तो घडवून आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मात्र इराणी सरकारने सुरुवातीला अमेरिकन लोकांसोबत अशा कोणत्याही संभाषणाचा अधिकृतपणे इन्कार केला आहे. त्यानंतर असे अनेक अहवाल आले आहेत की दोन्ही बाजू प्रत्यक्षात संपर्कात आहेत आणि कधीतरी चर्चा करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. आणि या सगळ्याच्या दरम्यान यूकेच्या फायनान्शियल टाइम्समध्ये असेही वृत्त आले आहे की पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. आणि या आठवड्यात कधीतरी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक होऊ शकते. आणि यामुळे भारताच्या सुरक्षेवर, प्रदेशाच्या सुरक्षेवर आणि अमेरिकेसोबतच्या संबंधांवर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीने भारतासाठी एक संपूर्णपणे नवीन समीकरण तयार होते. आणि गेल्या काही मिनिटात आम्हाला भारतातील अमेरिकन राजदूतांकडून नुकतंच कळलं आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आज पंतप्रधान मोदींशी प्रदेशातील परिस्थितीबद्दल आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल बोलले आहेत, जी आपल्या इंधन पुरवठ्याला, आपल्या तेल आणि वायू पुरवठ्याला भारतात आणि खरं तर जगाच्या इतर भागांमध्येही पोहोचवण्यासाठी महत्त्वाची आहे. तर इथे उलगडण्यासारखं खूप काही आहे आणि इंटरनेटवर अनेक कट कारस्थानांचे सिद्धांतही फिरत आहेत, ज्याबद्दल आम्हाला प्रोफेसर ॲलेक्स वटांका यांच्यासोबत थोडंसं बोलायला आवडेल. ते वॉशिंग्टन DC मधील मिडल ईस्ट इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ फेलो आहे. तेहरानमध्ये जन्मलेले आणि आता पूर्णपणे वॉशिंग्टनचे रहिवासी. प्रोफेसर वटांका, आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार. मला इथे बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आनंदच आहे. तर सगळ्यात आधी ट्रम्प यांच्या दाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? की तुम्हाला माहिती आहे तेहरानसोबत काही प्रकारच्या वाटाघाटी सुरू आहेत? ते बचावात्मक पवित्रात आहेत का? त्यामुळेच त्यांनी असं म्हटलं का? ते बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत का? किंवा जसं काही लोक आज सुचवत आहेत की ते जमिनीवरील हल्ल्याची तयारी करत असू शकतात आणि हे फक्त एक दिशाभूल आहे. हो, बघा, म्हणजे इथे वॉशिंग्टन DC मध्ये अधिकाधिक असं वाटतंय की डोनाल्ड ट्रम्प यांना मुळात इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी एका अगदी सोप्या सेल्फ स्पीचवर, असं म्हणायला हरकत नाही, राजी केलं होतं की ही इराणी राजवट कमकुवत आहे, तिथले लोकच तिचा तिरस्कार करतात आणि जर अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केला तर लष्करी दृष्ट्या पटकन विजय मिळेल आणि डोनाल्ड ट्रम्प इराणी लोकांचे आणि मध्य पूर्व आणि त्या पलीकडच्या जगाचे नायक बनतील. अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प या युद्धात उतरले. याचा कोणताही पुरावा नाही की त्यांनी याच्या राजकीय घटकावर खूप विचार केला होता. त्यांचं लक्ष लष्करी भागावर केंद्रित होतं, कारण त्यांना वाटत होतं की लष्करी विजयामुळे राजवट पटकन उलथून टाकता येईल. आणि जसं आपल्या सर्वांना माहित आहे तसं झालं नाही. आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प सध्या हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी पुढे काय केलं पाहिजे. ते धरसोड करतायत. त्यांचं अंतिम उद्दिष्ट काय आहे हे आपल्याला खरंच माहित नाही. ते सत्ता पालट आहे का? ते आता या इराणी राजवटीतील काही लोकांशी भेटण्याबद्दल बोलत आहेत. याचा अर्थ असा की ते इस्लामिक रिपब्लिकला स्वीकारायला तयार आहेत. अली खामेनीच्या मृत्यूनंतर दुसरं कोणीतरी त्यांच्याशी बोलू शकेल म्हणून त्यांचा काही ताळमेळ नाहीये. त्यांनी अजून आपला निर्णय घेतलेला नाही. पण एक गोष्ट आम्हाला नक्की माहित आहे की इराणी लोकांनी त्यांच्या कृतींद्वारे जागतिक अर्थव्यवस्थेवर, विशेषतः ऊर्जा क्षेत्रात मूलतः कसा परिणाम केला आहे याबद्दल ते अत्यंत नाराज आहेत. त्यांना ते शक्य तितक्या लवकर संपवायचं आहे. पण पुन्हा एकदा तो निर्णय त्यांच्या हातात नाही. आता हे युद्ध सुरू झालं आहे, त्यामुळे या युद्धात इराणचीही भूमिका आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की या टप्प्यावर ही बोलणी करण्यास इराण कितपत इच्छुक आहे? कारण स्पष्टपणे हॉर्मुझची सामुद्रधुनी अडवून किंवा अनेक जहाजांना तिथून जाण्यास परवानगी नाकारल्यामुळे एका अर्थी इराणी लोकांचं पारडं जड ठरतं, कारण मग सगळ्यांनाच त्याची झळ बसते. त्यांचं पारडं नक्कीच जड आहे, विशेषतः जेव्हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न येतो. पण मी जर इराण असतो तर मी अति आत्मविश्वास बाळगला नसता, कारण सध्या अनेक देश, तुम्हाला माहित आहे, या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला सामील होण्यास तयार नाहीत. युरोपीय देश, आखाती देश. पण ते बदलू शकतात. ते ठरवू शकतात की त्यांना या युद्धात सामील होण्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्हाला माहित आहे, त्यांना एका मोठ्या प्रकल्पाकडे वळावं लागेल. एक राष्ट्र उभारणीचा प्रकल्प, एक सत्ता पालटाचा प्रकल्प असं म्हणता येईल. म्हणून इराणने सावध राहण्याची गरज आहे आणि मला वाटतं की ते आहेत. म्हणून ते सरसकट मुत्सद्देगिरी नाकारत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की ही मुत्सद्देगिरी मागच्या फेऱ्यांपेक्षा वेगळी आहे. स्पष्टपणे त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी दोनदा अमेरिकन लोकांबरोबर वाटाघाटी केल्या आणि प्रत्येक
मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नात त्यांच्यावर हल्ला झाला, म्हणून ही त्यांची भूमिका आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच बाबतीत हे समजण्यासारखं आहे की तिथे कोणताही विश्वास नाही, पण पुन्हा इराण या युद्धात कायमचा राहू शकत नाही. आणि म्हणूनच मला वाटतं की जर वॉशिंग्टनने त्यांना बाहेर पडण्याच्या मार्गासारखे काही देऊ केले तर ही राजवट ते स्वीकारू शकेल. पण आजच्या तारखेला तो बाहेर पडण्याचा मार्ग कसा दिसेल हे आपण पाहिलेलं नाही. आणि मी पहिल्या प्रश्नात जे विचारलं त्याचा एक भाग म्हणजे ही चिंता होती की अधिक अमेरिकन मरीन्स अहवालानुसार हजारो आपण बोलत असतानाच मध्य पूर्वेकडे जात आहेत. आणि ही एक प्रकारची युक्ती असू शकते की तुम्हाला माहिती आहे सगळे गाफील राहतात आणि मग जमिनीवरून आक्रमण होतं. प्रत्यक्ष सैन्य तैनात आहे. खार्ब बेट कदाचित त्या लक्ष्यांपैकी एक आहे जिथून अर्थातच आपल्याला माहिती आहे इराण तुम्हाला माहिती आहे त्याच्या तेलापैकी सुमारे 90% निर्यात करतो. तर तुम्हाला याची चिंता वाटते का की या युद्धातील पुढचं वळण हे असेल? बघा, मला वाटतं की आपण सर्वांनी या युद्धाच्या वाढत्या तणावाबद्दल चिंता केली पाहिजे, कारण तो फक्त वाढतच जाऊ शकतो. आणि ते इराणसाठी चांगलं नाही, ते अमेरिकेच्या हितासाठी चांगलं नाही, ते इस्रायलसाठी चांगलं नाही, आणि पर्शियन आखातातील अरब देशांसारख्या देशांसाठी तर ते नक्कीच चांगलं नाही. सध्या प्रत्येक जण त्रास सहन करत आहे. हे खरंच म्हणजे आहेत. तुम्हाला माहिती आहे, लोक रशियाकडे विजेता म्हणून बोट दाखवतात कारण तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत. पण मुळात हे एक असं युद्ध आहे ज्याचा त्रास प्रत्येकाला होत आहे. पण जिथपर्यंत तणाव वाढण्याचा संबंध आहे, कारण तुम्ही मरीन्सचा उल्लेख केला, त्यामुळे तणाव वाढेल. पण पुन्हा मनात कोणतंही धोरणात्मक अंतिम ध्येय नसताना काही हजार मरीन्सना इराणला पाठवण्याचा नेमका अर्थ काय होतो? ते इराणवर कब्जा करू शकणार नाहीत. जर तुम्ही लष्करी रणनीतिकारांशी बोललात तर ते तुम्हाला सांगतील की अमेरिकेने 2003 मध्ये इराकमध्ये जे केले ते करण्यासाठी तुम्हाला लाखो अमेरिकन सैनिकांची गरज आहे. आणि पुन्हा सर्वांना आठवण करून देतो, इराण आकाराने इराकच्या चौपट आहे. तो एक डोंगराळ देश आहे, इराकसारखा सपाट देश नाही. त्यामुळे लष्करीदृष्ट्या खूपच अवघड प्रस्ताव आहे. असे कोणतंही चिन्ह नाही की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन लोकांना इराणवर कब्जा करण्यासाठी पटवून देऊ शकतील. तर तुम्हाला माहिती आहे, काही बाबतीत मरीन्सचा वापर डावपेचाच्या दृष्टीने महत्वाचा ठरू शकतो. कदाचित त्या प्रदेशाच्या काही भागांवर कब्जा करून हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी. पण मग ते सहज लक्ष्य बनतील कारण इराणी त्यांच्यावर हल्ला करतील. याचा अर्थ इराणी भूमीवर अमेरिकन सैनिक मरणार. आणि डोनाल्ड ट्रम्पने प्रत्येकाला वचन दिले होते की ते मध्य पूर्वेत हेच कधीही करणार नाहीत. आणि आता ते देशाला संभाव्यतः अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धाकडे घेऊन जात आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की ते काही आपला शब्द पाळणारे व्यक्ती नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे, पुन्हा या संभाव्य शांतता चर्चेकडे वळताना जर त्या कधी झाल्याच तर अमेरिकन लोक खरोखर कोणाशी बोलू शकतील? हे खरं आहे का की इराणमध्ये सुद्धा IRGC आणि तथाकथित नागरी नेतृत्व यांच्यात कोणता मार्ग अवलंबायचा याबद्दल मतभेद आहेत? बघा, मला मुळात असं वाटतं, मी याकडे असं पाहतो, ते इस्लामिक रिपब्लिकमध्ये एक नागरी घटक आहे, जसं तुम्ही बरोबर सांगितलं. पण ते देशाचा रोजचा कारभार चालवण्यात व्यस्त आहेत. वीज आणि पाणी आणि इतर उपयुक्तता सेवा चालवण्यात. अमेरिकन लोकांसोबत संभाव्य धोरणात्मक महत्वाच्या संभाषणांच्या बाबतीत हुकमत गाजवणारे ते नाहीत. ते कोण करेल हे पाहण्यासाठी तुम्हाला रिव्होल्युशनरी गार्डच्या श्रेणींकडे पाहावे लागेल. ते मूलतः ती शक्ती आहे जी आज इराणच्या ताब्यात आहे. पण कदाचित ही एक चांगली बातमी आहे. ते अनेक बाबतीत कट्टरतावादी आहेत, ते संतापलेले आहेत, त्यांना बदला हवा आहे, पण ते आत्मघातकी नाहीत. त्यामुळे योग्य प्रकारच्या परिस्थितीत जर त्यांच्याकडे यातून बाहेर पडण्याचा मार्ग असेल तर त्यांनाही जगायचे आहे. त्यांना परत जाऊन तो देश चालवायचा आहे. त्यांना जायला कुठेही जागा नाही. एका रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जनरलसाठी कोणतेही आश्रयस्थान नाही. ते कुठे जाणार आहेत? कोणीही त्याला आत घेणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडेही बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचं एक कारण आहे. पुन्हा प्रश्न हा आहे की त्यांना ट्रम्प यांच्याकडून कोणत्या प्रकारचा प्रस्ताव दिला जाणार आहे. आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वास्तववादी असणे आवश्यक आहे. त्यांच्या भूतकाळातील काही मागण्या खूप अतिमहत्वाकांक्षी होत्या आणि त्यांना कदाचित आपला दृष्टिकोन मवाळ करण्याची गरज आहे. आणि इराणी बाजूलाही, कारण आता आपण पाहिले आहे की जर मुत्सद्देगिरीने काम केले नाही तर तुम्ही अशा युद्धात सापडता जे केवळ अमेरिका देशांनाच कवेत घेत नाही, आणि इराण पण खूप काही जगातील इतर देशांच्या बाबतीतही. सौम्य भाषेत सांगायचे झाल्यास हे निव्वळ वेडेपण आहे. पण मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारू शकते का प्रोफेसर वतन खां, की तुम्हाला काय वाटते यावर तेहरान भारताच्या भूमिकेकडे कसे पाहत असेल? भारत तुम्हाला माहीत आहेच पारंपरिकपणे इराण, मध्य पूर्वेतील किंवा पश्चिम आशियातील देशांशी जसे आम्ही म्हणतो चांगले संबंध ठेवले आहेत.
आणि आता अर्थातच आम्ही अमेरिकन आणि इस्रायलींच्या खूप जवळ आलो आहोत. भारतात खूप टीका झाली आहे की तुम्हाला माहीत आहे पंतप्रधान हल्ल्यांच्या पूर्वसंध्येला इस्रायलला गेले होते आणि त्यानंतर आम्ही इराणवरील अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचा निषेध केला नाही, जे अजून झालेले नाहीत, आणि सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूवरही उशिरा शोक व्यक्त केला. ही गोष्ट कशी घेतली जात आहे, तुम्हाला काय वाटते खुद्द इराणमध्ये? नाही, मला वाटतं की अधिकृत इराणी कथनात भारताकडून निराशा व्यक्त करण्यात आली आहे. यात आश्चर्य नाही. विशेषतः ज्या प्रकारे त्यांना वाटले की अमेरिकेने त्यांच्या नौदल जहाजावर हल्ला केला, तेव्हा भारताने त्यांना मदत करण्यासाठी खरोखर काहीही केले नाही. कारण तुम्हाला याकडे इराण, पर्शिया आणि भारत यांच्यातील इराणी लोक ज्याला बरोबर किंवा चूक सांस्कृतिक संबंध म्हणतात त्या संदर्भात पाहावे लागेल. आणि इराणने गेल्या काही वर्षात भारताकडे एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था, एक उदयोन्मुख शक्ती म्हणून पाहिले आहे. इराणी लोकांनी चीनच्या पारड्यात आपले सर्वस्व न टाकण्याची काळजी घेतली. त्यांना उदाहरणार्थ आपण चाबहार बंदरात पाहिले आहे, भारताला इराणमध्ये सामील होण्याचा मार्ग देण्याचा प्रयत्न केला, कारण ते अर्थपूर्ण होते. कारण भारत येत्या वर्षात आणि दशकात अधिकाधिक बलवान होत जाणार आहे. पण आज संबंध त्या स्थितीत नाहीत. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारताने अमेरिका, इस्रायल आणि आखाती देशांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे आणि मूलतः इराणकडे तितकेसे लक्ष दिलेले नाही. तेच सत्य आहे आजचे. पुन्हा बदलू शकते, कारण इराण एक महत्वाचा मार्ग आहे. जर भारताला कधी मध्य आशिया किंवा अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एक महत्वाची भूमिका बजावायची असेल आणि पाकिस्तानला एक प्रतिसंतुलन शोधायची असेल, तर पुन्हा इराणला टाळणं कठीण आहे. पण साहजिकच पंतप्रधान मोदींची भूमिका ती नाही. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी इस्रायली लोकांना प्राधान्य दिले आहे, आणि जर तुम्ही इराण इस्रायल युद्धाच्या ऐन मध्यभागी इस्रायलला प्राधान्य देत असाल, तर त्यामुळे तेहरान सोबतच्या तुमच्या संबंधांना निश्चितपणे मदत होत नाही. पण मला वाटतं की त्यांना एक काळजीपूर्वक संतुलन साधण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. मला माहित नाही की ते कायमचे संबंध तोडतील की नाही. मला तसं वाटत नाही. मला वाटतं की हे दोन देश बऱ्याच गोष्टी पणाला लागले आहेत. ते संबंध सुधारण्यासाठी काहीतरी मार्ग काढतील, पण असं काहीही करण्यासाठी अजून खूप खूप लवकर आहे. बरं प्रोफेसर वतन खा, या मोठ्या बातमीवर तुमचा दृष्टिकोन जाणून घेऊन खूप छान वाटलं. आज डिकोडरवर आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. आनंद झाला. आणि या युद्धात नक्की काय घडत आहे हे समजून घेण्यासाठी आता आमच्यासोबत आहेत भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्री कमल सिब्बल. अँबॅसेडर सिब्बल, आज डिकोडरवर आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्या बातमीवर तुमची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती, जी नुकतीच गेल्या तासाभरात आली आहे, आणि ती म्हणजे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना केलेला फोन कॉल. त्यात US ने म्हटलं आहे की पश्चिम आशियातील परिस्थितीच्या संदर्भात चर्चा झालेल्या गोष्टींपैकी एक होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याचं महत्त्व होतं. हे मला वाटतं 28 फेब्रुवारीला युद्ध खऱ्या अर्थाने सुरू झाल्यापासून त्या दोन नेत्यांमध्ये झालेलं पहिलं संभाषण आहे. काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया यावर आणि या संभाषणाच्या महत्त्वावर? ठीक आहे, ट्रम्प काहीतरी मार्ग शोधत आहेत आणि ते विविध देशांना यात सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे पाहण्यासाठी की इराण सोबत कोणत्या तरी करारावर पोहोचण्यासाठी काही मार्ग सापडतो का. कारण आपल्या पंतप्रधानांना केलेल्या या कॉल पूर्वी तुम्हाला माहितच आहे, अशा बातम्या आल्या आहेत की म्हणजे पाकिस्तान जनरल असीम मुनीर यांनी त्यांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. इजिप्त सामील झाला आहे, तुर्की सामील झाला आहे. मला वाटतं आखाती देशही ट्रम्पवर मार्ग काढण्यासाठी दबाव टाकत आहेत, कारण ते खूप घाबरलेले आहेत की जर ट्रम्पनं इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला केला तर ते परत हल्ला करतील, जसं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. आखाती देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधांवर, त्याचबरोबर अमेरिकन मालमत्तांवर आणि समुद्राचं पाणी गोडं करणाऱ्या प्रकल्पांवर, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था ठप्प होईल. त्यामुळे मला वाटतं की ते बाहेर पडण्याचे मार्ग शोधत आहेत. पण आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की एकीकडे ते असं म्हणत आहेत की म्हणजे US होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करत नाही आणि त्यामुळे अमेरिकेसाठी ही समस्या नाही. ही इतर देशांची समस्या आहे आणि म्हणून त्यांनी यात लक्ष घालून ती खुली ठेवण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यामुळे एकीकडे ते म्हणतात की त्यांना काही फरक पडत नाही, दुसरीकडे त्यांना असं वाटतं की इतर सर्वांनी इराणवर एक प्रकारचा दबाव टाकण्यात सामील व्हावं. आता वस्तुस्थिती ही आहे की आम्ही इराणच्या संपर्कात आहोत. ट्रम्प यांनी आपल्या पंतप्रधानांना केलेल्या या कॉल पूर्वीच्या आमच्या स्वतःच्या विधानांमध्येही असं म्हटलं आहे की होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवली पाहिजे आणि व्यावसायिक वाहतुकीत व्यत्यय येऊ नये.
म्हणून आम्ही देखील या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, कारण तो आमच्यासाठी खूप गंभीर आहे. तर त्या संदर्भात मला वाटतं की ट्रम्प यांनी आपल्या पंतप्रधानांना फोन केला आहे इराणवर दबाव आणण्यासाठी, हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी. पण वस्तुस्थिती अशी आहे की चीनसाठी, रशियासाठी, भारतासाठी, पाकिस्तानसाठी, एक दोन इतर देशांसाठी, इंडोनेशिया आणि इतरांसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून खुली ठेवली जात आहे. अर्थातच पूर्वी इतकी सहजतेने नाही. आणि त्यांनी घोषणा केली आहे, ताजी घोषणा अशी आहे की ते इस्रायली आणि अमेरिकन जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाहीत. त्यामुळे एका अर्थाने इराणी लोक एक खूप हुशार, विचारपूर्वक तणाव वाढवण्याचा खेळ खेळत आहेत, ज्यात ते हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करत नाहीत, ते ती खुली ठेवत आहेत, पण काही निवडक देशांसाठी, पण इराणच्या शत्रूंसाठी नाही. यात इस्रायल वगळता आखाती देशांचा समावेश आहे. आणि आखातासोबत बरोबर. मला वाटतं की हे मनोरंजक आहे की या युद्धाची उद्दिष्टे ज्याबद्दल किमान अध्यक्ष ट्रम्प यांनी हे सुरू झाल्यापासून खूप दावे केलेत, ती सत्ता बदलापासून ते तुम्हाला माहिती आहे त्यांची अण्वस्त्रे थांबवण्यापर्यंत आणि आता हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यापर्यंत गेली आहेत, जी हा सर्व गोंधळ आपल्यासमोर उभा राहण्यापूर्वी तशीही खुली होती. मी आजच्या कार्यक्रमात आपल्या दुसऱ्या पाहुण्यांचे स्वागत करू इच्छिते. हे आहेत ब्रायन क्लार्क, हडसन इन्स्टिट्यूटमधील सेंटर फॉर डिफेन्स कॉन्सेप्ट्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ फेलो आणि संचालक. ते आपल्यासोबत वॉशिंग्टन DC मधून जोडले जात आहेत. सुप्रभात मिस्टर क्लार्क. आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद. मला तुमचं मत आणि तुमचं मूल्यांकन हवं होतं. तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष ट्रम्प यांचा इराणसोबत कोणत्या तरी प्रकारचा करार झाल्याचा दावा इराणनं तो नाकारला आणि त्याच वेळी हजारो अमेरिकी मरीन्स मध्य पूर्वेकडे जात असल्याचे वृत्त आहे आणि त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की त्याऐवजी जमिनीवरून आक्रमण होऊ शकतं का आणि म्हणूनच हे युद्ध आणखी वाईट होऊ शकतं का? जर तुम्ही आमच्यासाठी त्याचा सारांश सांगू शकाल तर. होय, तर हे स्पष्ट आहे की येथील प्रशासन आपले पर्याय खुले ठेवण्याचा प्रयत्न करू इच्छिते. म्हणून जरी ते तिसऱ्या पक्षाद्वारे कदाचित ओमानच्या माध्यमातून इराणशी वाटाघाटी करत असले तरी ट्रम्प प्रशासनाला हॉर्मुझच्या सामुद्रधुनीलगतच्या प्रदेशात सैन्य उतरवून तो ताब्यात घेण्याची क्षमता हवी आहे. आणि ज्या इराणी लोकांशी ते वाटाघाटी करत आहेत त्यांच्या डोक्यावर ही धमकी टांगती ठेवण्याचा ते प्रयत्न करतील. म्हणून ते म्हणतात की त्यांना त्यांचे पर्याय खुले ठेवायचे आहेत. आव्हान हे आहे की इराणसाठी अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांकरता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील प्रवेशाला आव्हान देत राहणे खूप सोपे आहे आणि इराणी लोकांना ते करत राहण्यासाठी फार काही प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि अमेरिकेच्या व इस्रायलच्या हल्ल्यांना इराणी लोकांची हॉर्मुझच्या सामुद्रधुनीला धोका निर्माण करण्याची क्षमता नष्ट करण्यात अपयश आले आहे. म्हणून इराणच्या जवळ किंवा अगदी इराणमध्ये सैन्य उतरवण्याची धमकी देणं हे इराणी लोकांसाठी फार मोठा धोका नसू शकतो. पण यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडे खरोखरच हा एकमेव पर्याय उरला आहे. बरोबर. राजदूत सिब्बल, तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलताना पाकिस्तान एक संभाव्य मध्यस्थ म्हणून उदयास येत आहे किंवा येऊ इच्छित आहे या वृत्तांसंदर्भात मुद्दा मांडला होता. आणि आता अशा बातम्या येत आहेत की अमेरिकेचे आणि इराणचे अधिकारी काही दिवसात इस्लामाबादमध्ये प्रत्यक्षात भेटू शकतात. याचे काय परिणाम होतील? म्हणजे एका स्तरावर हे चक्रावून टाकणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे आपली स्वतःची सुरक्षा आणि आपल्या शेजारच्या परिसरातील चिंता पाहता जर हे खरंच घडलं तर भारतासाठी याचा काय अर्थ असेल? मला वाटतं पाकिस्तान नेहमीप्रमाणेच अमेरिकन लोकांसाठी उपयोगी ठरू शकतो का हे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा सौदी अरेबियासोबत हा संरक्षण करार आहे. त्यांना खरा संघर्षात पडायचं नाही, जो परिस्थिती बिघडल्यास आणि आखाती देश इराण विरुद्धच्या अमेरिकन प्रयत्नांमध्ये सामील झाल्यास प्रत्यक्षात घडू शकतो. सौदी अरेबिया आणि UAE ने आधीच म्हटले आहे की जर इराणने त्यांच्यावर हल्ले करणे सुरूच ठेवले तर त्यांना तसे करण्यास भाग पडेल. तर ती पाकिस्तानसाठी एक खूप मोठी समस्या असेल जर संरक्षण करार लागू झाला तर. त्यांना तो लागू व्हावा असे वाटत नाही, म्हणून ते युनायटेड स्टेट्स आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी ते बजावू शकतील अशी काही भूमिका सुचवत आहेत. दुसरीकडे जर तुम्ही इराणच्या राष्ट्राध्यक्षांचं विधान पाहिले असेल, मला वाटतं ज्यात त्यांनी खरं तर पाकिस्तानला गंभीर परिणामांची धमकी दिली आहे जर त्यांनी त्यांच्या संशयानुसार इराण विरुद्धच्या हल्ल्यासाठी आपले तळ उपलब्ध करून दिले तर. म्हणून मला वाटतं की पाकिस्तान खूप कठीण परिस्थितीत सापडला आहे. हे आहे काही गोष्टी ज्या संभाव्य बाहेर पडण्याचे मार्ग किंवा मध्यस्थीचे प्रयत्न म्हणून सांगितल्या जात आहेत, पण मी ते गांभीर्याने घेणार नाही.
आणि मी कल्पना करू शकत नाही की इराण आणि जातील इराणी खलिफा किंवा इतर कोणीही पाकिस्तानला जातील आणि मिचॉफ आणि कुशनर आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांची चर्चा करतील. मला वैयक्तिकरित्या वाटतं की ही केवळ एक वावडी आहे. तुम्हाला वाटतं की ही केवळ एक वावडी आहे? हे मनोरंजक आहे. मिस्टर क्लार्क, तुमचं काही मत आहे का? तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानच्या मध्यस्थ म्हणून या संभाव्य भूमिकेवर आणि तसेच जमिनीवर सैन्य तैनात करण्याच्या मुद्द्यावर. म्हणजे तो एक संपूर्ण आणि मोठा अनर्थ ठरणार नाही का? याचा अर्थ अमेरिकी सैन्याची मोठी जीवितहानी होईल आणि राजकीयदृष्ट्याही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनासाठी ते खूप वाईट ठरेल. हो, मी सहमत आहे की पाकिस्तानची भूमिका येथे खूप महत्त्वाची असू शकते, कारण तो येथे तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून काम करू शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे, जसे मी म्हणालो, या क्षणी युनायटेड स्टेट्ससाठी हॉर्मुसच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश पुनर्संचयित करण्यासाठी काही लष्करी उपाय आहेत. तो खरोखरच एक वाटाघाटीने केलेला समझोता असावा लागेल ज्याला इराण सहमत असेल. हल्ले थांबवण्याव्यतिरिक्त या क्षणी अमेरिका फार काही देऊ शकत नाही आणि असे असू शकते की या प्रदेशातील इतर देश पाकिस्तानला एका करारावर पोहोचण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता अधिक काही देऊ शकतील. प्रत्यक्ष सैन्य तैनात करण्याची कल्पना ही कदाचित एका व्यावहारिक प्रयत्नापेक्षा एक डावपेच किंवा वाटाघाटीचं साधन अधिक आहे, कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते. हे अस्पष्ट आहे की ते कसे हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश प्रत्यक्षात पुनर्संचयित करण्यात ते किती यशस्वी होऊ शकतील. इराणी किनारपट्टीवर अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे IRGC शस्त्रे साठवू शकते आणि जिथून ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. त्यामुळे जर तुम्हाला भूसैन्याच्या मदतीने ते साफ करायचे असेल तर तसा प्रयत्न करणे कठीण जाईल आणि त्यासाठी महिने लागतील. त्या काळात अमेरिका पुन्हा एका अत्यंत, तुम्हाला माहिती आहे, अनियमित युद्ध मोहिमेत परत येईल, जसे इराक आणि अफगाणिस्तानमध्ये होते, जीवितहानीच्या संबंधित जोखमीसह. आणि म्हणूनच मिस्टर क्लार्क, माझा शेवटचा प्रश्न आणि मी हे अँबॅसेडर सिव्हिल यांच्याकडे परत देण्यापूर्वी हा आहे की या युद्धानं काय साध्य केले? मला वाटते की आपण सर्वजण गोंधळात पडलो आहोत. इराणवर हल्ला करण्याचा उद्देश काय होता? जगाला गोंधळात टाकण्याशिवाय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काय साध्य केले आहे आणि याचे आर्थिक परिणाम खूप काळपर्यंत जाणवत राहू शकतात. हो, मला वाटतं प्रशासन म्हणेल की त्यांनी इराणी लोकांची लष्करी शक्ती, प्रक्षेपण क्षमता नष्ट करण्यापर्यंत यश मिळवले आहे. त्यांनी त्यांच्याकडील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची संख्या कमी केली आहे. त्यांनी त्यांचे नौदल आणि मला वाटतं त्यांच्या हवाई दलाचा बहुतेक भाग नष्ट केला आहे. त्यामुळे त्यांनी इराणची आपल्या शेजारी देशांना धोका देण्याची क्षमता कमी केली आहे, पण त्यांनी ती पूर्णपणे नष्ट केलेली नाही. जसं आपण पाहिलं, तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत, दिएगो गार्सियावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. त्यामुळे इराणकडे अजूनही लहान प्रमाणात पोहोचण्याची आणि आपल्या शत्रूंवर हल्ला करण्याची क्षमता आहे. पण मला वाटतं की अमेरिका असा युक्तिवाद करेल की त्यांनी तो धोका मोठ्या प्रमाणावर नाहीसा केला आहे, पण ते तुलनेने माफक लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही एक बरीच मोठी किंमत आहे. आणि या क्षणी मिळवण्यासाठी आणखीन काही नाही आहे, कारण इराणमधून अणुसाहित्य पुन्हा कमी करण्याचा किंवा काढून टाकण्याचा काही मार्ग आहे की नाही हे अस्पष्ट आहे आणि त्यांनी निश्चितपणे तिथली राजवट बदललेली नाही. बरोबर. राजदूत सिबिल, तुम्हाला माहिती आहे, एक क्षण मागे जाऊन जेव्हा हे युद्ध संपेल तेव्हा त्याच्या परिणामांवर नजर टाकूया. याने भूराजकीय समीकरणं, विशेषतः मध्य पूर्वेतील अगदी भारताचे या देशांसोबतचे संबंध मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे रिसेट केले नाहीत का? येत्या काही महिन्यात आणि वर्षात हे कसे पुढे जाऊ शकते, याचे काय परिणाम होतील? मला वाटतं की अखाती देश खूप कठीण परिस्थितीत आहेत. आता हे आहे, त्यांनी आता पाहिले आहे की अमेरिकेच्या लष्करी तळांची उपस्थिती ही वस्तुस्थिती की ते वर्षानुवर्षे त्यांनी अमेरिकन शस्त्रे खरेदी केली आहेत. त्यांनी खरं तर इराण विरुद्ध अमेरिकेचं संरक्षण आणि सुरक्षा मागितली आहे आणि हे यशस्वी झालं नाही. त्यामुळे त्यांना त्यांची गणितं पुन्हा मांडावी लागत आहेत. आता एकीकडे त्यांना असं वाटेल की इराणचा सर्वंकष पराभव व्हावा आणि त्याला निशस्त्र केलं जावं, पण जर तसं झालं नाही तर ते काय करणार? ते आता पूर्वीप्रमाणे अमेरिकेच्या सुरक्षेवर अवलंबून राहू शकत नाहीत. दुसरीकडे ते असं म्हणून बाजूलाही होऊ शकत नाहीत की आम्ही आमच्या सुरक्षेची काळजी स्वतः घेऊ, कारण ते तसं करू शकत नाहीत. त्यामुळे ते एका मोठ्या द्विधा मनस्थितीला सामोरे जात आहेत. भारतासाठी ही एक वेगळीच द्विधा मनस्थिती आहे, कारण खरं तर जो देश आहे, प्रमुख देशांमध्ये जे काही घडलं आहे त्यामुळे सर्वाधिक नुकसान झालेला देश भारत आहे, कारण तिथं आमचे 1 कोटी लोक आहेत. सुमारे 35 ते 40 अब्ज डॉलरची रक्कम ते पाठवतात. आमच्या सुमारे 40%
आमची 50% ऊर्जा तिथून येते. हे सगळं आता धोक्यात आलं आहे. जर हे असंच चालू राहिलं तर आमच्यासाठी खूप कठीण होईल. देशात त्याचे परिणाम खूप गंभीर असतील आणि भारताची आखाती देशांपर्यंत पोहोच आणि गुंतवणूक आकर्षित करणे आणि विकासाच्या त्यांच्या स्वतःच्या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या संपूर्ण मॉडेलमध्ये त्यांच्या ज्या 2030च्या योजना आहेत, ज्यात भारताने महत्वपूर्ण भूमिका बजावली असती, ते संपूर्ण मॉडेल आता धोक्यात आले आहे. त्यामुळे आणि हा आयमेकचा प्रकार सुद्धा आता आयमेक व्यवसाय सुद्धा असा आहे की मी त्याला सध्यापुरता बाजूला ठेवू शकतो. त्यामुळे आपण एका कठीण परिस्थितीत आहोत. आणि शेवटी मी म्हणेन की जर अमेरिकेला हवा तसा हा विजय मिळाला नाही तर ते जागतिक समीकरणे बदललेल. ते अमेरिका आणि युरोपमधील समीकरणे बदलेल. माफ करा, अमेरिका आणि रशिया, अमेरिका आणि चीन, अमेरिका आणि जगाचा हा भाग जो तेल संसाधनांमध्ये खूप समृद्ध आहे आणि ब्रिक्सची संपूर्ण संकल्पना, बहुध्रुवीयतेच्या संपूर्ण संकल्पनेला बळ मिळेल आणि ब्रिक्सला सुद्धा बळ मिळेल. बळ मिळेल कारण हे सिद्ध होईल की जरी अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश राहील तरीही ते आता आपल्या इच्छेनुसार घटनांना आकार देण्याच्या आणि इतर देशांना त्यांच्याकडून हवी असलेली सुरक्षा पुरवण्याच्या स्थितीत नाहीत. आणि ही भावना वाढेल की अमेरिकेचे तळ खरं तर आहेत, काही विशिष्ट परिस्थितीत एक ओझं बनवू शकतात. मला वाटतं संपूर्ण गणिते पुन्हा लिहिली जातील, लगेच नाही, पण कालांतराने ती खूप लक्षणीयरित्या पुन्हा लिहिली जातील. अगदी बरोबर. हे काही सामान्य युद्ध नाही. हा एक तुम्हाला माहिती आहे अतिशय गंभीर संघर्ष आहे ज्याचे संपूर्ण जगावर अनेक मार्गांनी परिणाम होतात. खूप खूप धन्यवाद राजदूत कंवल सिंग आणि श्री ब्रायन क्लार्क. भारतासाठीच्या त्या मोठ्या बातमीवर तुमचे विचार मांडण्यासाठी आज डिकोडरवर आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. ही शेवटची संधी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नाही, धन्यवाद. आणि आम्ही अमेरिका इराण संघर्ष आणि भारतावरील त्याच्या परिणामांचा मागोवा घेत असताना आणखी बरीच माहिती घेऊन परत येऊ. कृपया पुन्हा आमच्यात सामील व्हा.